समीक्षा आणि मी आलोय बाहेर. तिथं पण बसले असतील का नाही काय माहिती. बरं नाही वाटेल. यू फील नॉट गुड. आम्ही आलो शॉपिंग करायला. अर्धी शॉपिंग झाली. दाखव तू अर्धी शॉपिंग केली. अर्धी काल केली आणि म्हटलं की आज थोडीशी करावी. बघूया काय काय होतं काय काय शॉपिंग. छान आले है ना. साइज XL. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही. मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता मी आलेली आहे शॉपिंगला. तर काल म्हणजे 2-3 दिवसापासून माझी शॉपिंगच चाललेली आहे. समीक्षाचं चाललेलं की मम्मा हे घ्यायचे ते घ्यायचे ते घ्यायचे. 25 आपके लिए कर दो, ठीक है. तर माझं चाललं आता इथं ड्रेस वगैरे बघायचं. तर मला ना ड्रेस घ्यायचे होते, कारण भरपूर दिवस झालं, मला 5-6 महिने झाले ड्रेस घेतले. जेव्हापासून मी पहिल्यांदा स्कूलला जायला लागले, जॉईन झाले, तेव्हा मी ड्रेस घेतलेले हे. आणि ते अजूनपर्यंत मला गेलेले आहेत आणि कुठं फाटलेसुद्धा नाहीत. एकदम चांगले ड्रेस आहेत. पण किती दिवस तेच घालणार ना, कारण मग स्कूलमध्ये जाताना तिथल्या टीचर वगैरे भरपूर चांगले रोज एक म्हटलं तरी ड्रेस घालून येतात. आणि माझ्याकडं इनमीन 5-6 ड्रेस आहेत, 6-7 ड्रेस आहेत आणि तेच घालून जायचं. मग त्याच्यामुळं मला पण कसं तरी वाटायचं. पण कसं असतं ना, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार किंवा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घालत असते कोण. तर आपण पण आता आपली परिस्थिती नाही, त्याच्यामुळं आपण दुसऱ्याचं हे नाही करू शकत. पण कुठंतरी वाटतं बघा की आता पगार होतो आपला ना, आपण पण काहीतरी शॉपिंग वगैरे केली पाहिजे आपल्यासाठी. कारण जी शॉपिंग ते मी इन्व्हेस्टमध्ये लावते किंवा मग जी शॉपिंग ते घरासाठी खर्च करते. पण कुठंतरी वाटतं, आता 5-6 महिन्यापासून हेच चालू आहे माझं. पण आता वाटतं की नाही का, की थोडंसं आपल्यासाठी पण करावं. म्हणजे एकदा ड्रेस घेतले की मग ते 5-6 महिने जातात. मग त्याच्यामुळं मग म्हटलं की ठीक आहे, आता अगोदर मी 4 ड्रेस घेतलेले, तर आता परत मग थोडे हे ड्रेस घेऊया. त्यासाठी मी तर ड्रेस घ्यायला आलेली आहे.
आणि घरी होते तेव्हा मला काय नव्हतं वाटत, म्हणजे जे हाय ड्रेस किंवा मॅक्सीवरच आम्ही राहायचो. साड्या भरपूर आहेत मला, पण साडी घालून जाताना म्हणजे प्रवासातून ह्याच्यातून नाही मला हे कम्फर्टेबल वाटत. आणि त्याच्यामुळं मागे मी कुकर लावला, त्याच्यामुळे हे शिट्टींचा आवाज येते. इंस्टाग्राम में क्या है ऐसा बताओ. ये यूट्यूब है, यूट्यूब पे क्या. ब्लॉग है. हाँ, अच्छा वही. इंस्टाग्राम पर भी है, पर ये मैं यूट्यूब पे बना रही हूँ वीडियो. अच्छा ऐसा है. हाँ, झाले आता माझी शॉपिंग वगैरे झाली, जायचंय आता. तो मुझे अभी कौन सा वाला दे रहे हो? सभी दे रहे हो? सभी दे रहा हूँ. ठीक है, फिर कब आओ लेके कब आओ? कभी भी जब आपका दिल करे तभी आऊँगा. ठीक है. तर आता माझं शॉपिंग वगैरे झालेली आहे. ते मी बिल वगैरे करते आणि तो माणूसच जो आहे तो फिटिंग वगैरे करून देणार. त्याचं चाललं होतं, तो मी फिटिंग वगैरे करून देईल. तर माझं चाललं होतं की कधी देईल काय. तर तो बोलला आता तुम्ही घेऊन सगळे गेले तरी चालेल, नंतर कपडा आकासला वगैरे नंतर पण तुम्ही हे करू शकता, त्याच्यामुळे मग नंतर घेऊन या असं चाललं होतं. तर मी म्हणत होते नाही का की आता मी जॉबला जाते, घरी असल्यावर काही नव्हतं, पण आता जॉबला जाते आणि रोज तेच ड्रेस, म्हणजे 5-6 ड्रेस आहेत, तरी पण 7-8 ड्रेस आहेत, पण तरी पण लोक जज करतात की अरे हिला एवढं ड्रेस आहे का. पण त्यांना एवढं कळत नाही की ज्याची त्याची चॉईस असते आणि कोण कोणाला देत नाही. तुम्ही घालता म्हणल्यानंतर आपण पण दुसऱ्यांनी पण घातलंच पाहिजे असं नाही. ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार जो तो वागत असतो, जो तो खरेदी करत असतो, बरोबर का नाही. तर मला लोक काय बोलतील ह्याचं अजिबात काय वाटत नाही, कारण ते लोक आपल्याला पोसायला येत नाहीत. आपल्याला माहिती आहे आपली परिस्थिती काय आहे, आपल्याला माहिती आहे आपण किती खरेदी करू शकतो, आपल्याला माहिती आहे आपलं काय आहे. तर त्याच्यामुळे ह्या लोकांच्या मी कधी नादी पण लागत नाही, त्यांचं वाईट पण नाही वाटू घेत. मग किती पण तुम्ही खालच्या लेवलला समजा, कारण त्याच्यामुळं तुमचा स्वभाव जो आहे तो दिसतो, बरोबर का नाही. तर चला, पण वाटतं कधी कधी की आपल्यासाठी पण थोडीशी शॉपिंग करावी. त्यासाठी थोडीशी शॉपिंग केलेली आहे. काल समीक्षाची केली, आज माझी केली. तर मी काय काय खरेदी केली, कोणते ड्रेस घेतले हे तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. बाय.